तयार केला डायनामिकली, ज्याचा उल्लेख आता राज्यमंत्री मोदयांनी केला की जो आपला आरोग्य दूत आहे तो आपलं कोऑर्डिनेशन करतो। आता आपल्या डॅशबोर्डवर कुठल्या रुग्णालयामध्ये किती खाटा आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते आणि त्यानुसार आपण पुढची कारवाई करू शकतो। तिसरा प्रश्न याच्यामध्ये असा आला की मागे हे 10% वगैरे जो विषय आहे ना, याच्यात एक कोर्टाने निर्णय देऊन ठेवलेला आहे की त्यांच्या एकूण जो काही निधी असेल त्या निधीच्या 2%, म्हणजे 10% आता विषय आपण म्हणतो तो तसा बाजूला राहिला, 2%पर्यंत त्यांनी धर्मदायचा निधी खर्च करायचा। त्यातही असं लक्षात आलेलं आहे की ते 2% खर्च करताना राज्यमंत्री मोदयांनीच ते लक्षात आणून दिलं की काही बिलं लावून टाकतात, म्हणजे ते 2% संपल्यात असं सांगतात। आणि म्हणून आता त्याही संदर्भात आपण हे जे सगळे रेट्स तयार केलेले आहेत या रेट्स अनुसारच त्यांना ते लावावं लागेल। आपण वाढीव रेट केले, म्हणजे सगळ्यांची हे होती की आम्ही लागू करत नाही कारण तुमचे रेट कमी आहेत, आपण रेट वाढवून दिले, त्यामुळे वाढीव रेट प्रमाणे त्यांना करावं लागेल। आणि आता एक अजून सूचना जी राज्यमंत्र्यांनी दिली ती चांगली आहे की बेस रेट हा प्रत्येकाला घोषित करावा लागेल, नाहीतर मग एका बेडचे 100 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दाखवायचे आणि 2% संपले असं त्यांना करता येणार नाही। बेस रेट त्यांना कंपल्सरी आपण करतोय। आता तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो काही 2%चा पैसा आहे हा 2%चा पैसा डायनामिकली आपल्याला दिसत नाही, तर त्यांनी किती खर्च केलाय बेड्स दिसतात आता आपल्याला, आणि आता आपल्याकडे त्या संदर्भात कुठली यंत्रणाही नाही। त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की याच अधिवेशनामध्ये आम्ही त्याही संदर्भात एक कायद्यामध्ये सुधारणा करतो आणि कायद्यामध्ये सुधारणा करून या सगळ्या रुग्णालयांना ते जे 2% पैसे जे हायकोर्टाने त्यांना खर्च करण्याकरता सांगितलेले त्या योजनेमध्ये ते 2% पैसेही आपल्या डॅशबोर्डवर दिसले पाहिजे, म्हणजे कोणाकडे किती पैसे शिल्लक आहेत, त्यांनी कुठल्या पेशंटवर पैसे खर्च केले आहेत, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी माहिती कळेल। आणि जसं राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आता हे सगळं जे इनिशियल म्हणजे हा 2%चा विषय बाजूला, बाकी सगळ्या विषयाच्या संदर्भात ते माननीय उच्च न्यायालयाकडे गेले होते। माननीय उच्च न्यायालयाने आता पुन्हा विधी व न्याय विभागाला त्यांची सुनावणी घ्यायला सांगितलेली आहे, ती सुनावणी चाललेली आहे। शासनाचं मत असं आहे की आपण जो काही अमेंडमेंट केलाय त्या अमेंडमेंटमुळे ते या सगळ्या अखत्यारीत येतात, पण विधी व न्याय विभाग त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि मग जो योग्य आहे तो कायदेशीर निर्णय घेईल। पण राज्य सरकारचं स्पष्टपणे मत आहे की जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी पारदर्शीपणे केंद्र सरकारची योजना राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे। त्यासोबत राखीव बेड जे आहेत किंवा राखीव निधी जो आहे याचा ट्रान्सपरंट पद्धतीनं विनियोग केलाच पाहिजे। आणि म्हणूनच मी धर्मदाय आयुक्तांचं देखील अभिनंदन करेल की धर्मदाय आयुक्तांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला, लॉ अँड ज्युडिशरीने पुढाकार घेतला, म्हणून पहिल्यांदा आता आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलच्या बेडची माहिती अद्ययावत पद्धतीनं त्या ठिकाणी आहे। पण यात अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, ती हे जे अमेंडमेंट आपण या अधिवेशनात करू त्याच्यामुळे ती सुधारणा होईल। अध्यक्ष महोदय, चांगलं नाही उत्तर अपेक्षित असं हे उत्तर आम्हाला समाधान आहे, पण काही प्रश्न उपप्रश्न आहेत ना। जरा एक प्रश्न असा आहे की आपण डॅशबोर्डचा विषय इथे काढला की डॅशबोर्ड लावलं जातं, रुग्णांची संख्या ते सगळं अद्ययावत केलं गेलं, तरी पण आयुष्यमान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या योजनांचा लाभ रुग्णाला मिळत नाही। आपण वस्तुस्थितीवर जाऊ। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की ज्या वेळेस रुग्ण जातात रुग्णालयात, मी आपल्याला सांगतो ते सगळे लावलेलं आहे, पण मी काल माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही पत्र देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत असलेल्या हॉस्पिटलनी किती रुग्णांची सेवा केली त्याचे रुग्णांच्या नावासकट, कारण माझ्याकडे तक्रार आली होती त्यामुळे ते पत्र दिलं। आपल्याला सांगतो रुग्ण परत करतात, पैसे घेतल्याशिवाय आयुष्यमान योजनेतून रुग्णांना सेवा दिली जात नाही। म्हणून आपण यावर काहीतरी, खरं आपण हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे पण ते खाली इम्प्लिमेंट होत नाही आहे, यावर काहीतरी कडक उपाययोजना केली पाहिजेत आणि त्या रुग्णांना लाभ मिळाला पाहिजेत अशी आमची अपेक्षा। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी वस्तुस्थिती जी सांगितली त्यात आपण जे म्हणता ते खरंच आहे, कारण 479 रुग्णालयांपैकी फक्त 134 रुग्णालय एकत्रित योजना चालवत आहेत, बाकीचे कोर्टात गेले आहेत। पण आता कोर्टात ते गेले असले तरी कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही, सुनावणी करतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता आपल्याकडेच पाठवलं आहे। आणि शासनाचं हे मत पक्क आहे की
मागच्या अधिवेशनात आपण अमेंडमेंट केल्यानंतर, अमेंडमेंट जोपर्यंत नव्हती तोपर्यंत त्यांना कायदेशीर अधिकार होता. आता आपण आपल्या कायद्यात अमेंडमेंट करून यांना आपल्या अखत्यारीत आणलेलं आहे. त्यामुळे शासनाचे मत पक्क आहे की आपल्या अखत्यारीत आहे आणि यांना या योजना कंपल्सरीली चालवाव्याच लागतील. पण आता ही सुनावणी घेऊन त्या संदर्भात, कारण शेवटी क्वासाय ज्युडिशियल हे मॅटर झालेलं आहे, हायकोर्टाने ते लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे ते सुनावणी घेऊन कायद्याप्रमाणे याचा निर्णय करते. अमीन पटेल जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय.